नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आषाढी एकादशी निमित्त आज आपण साबुदाणा पिनविल बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर स्वच्छ धुवून भिजवून घेतलेला आहे। सोबतच मूठभर कोथिंबीर घेतली आहे। 2 छोट्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्यांचे या पद्धतीने तुकडे तयार करून घेतलेले आहेत। अर्धा टीस्पून जिरं घेतलेला आहे। अर्ध्या लिंबाची फोड घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपण हिरवी मिरची काढून घेणार आहोत। आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। जिरं आणि सोबतच आपण यामध्ये मीठ सुद्धा काढून घेऊया आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण हे असंच मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, इथे आपण नुसतंच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अगदी 1 टीस्पून इतकं पाणी घालून घेऊया आणि पुन्हा हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया। हे बघा, इथे आपली हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपण अगदी 1 टीस्पूनच पाण्याचा वापर केलेला आहे। एवढीच आपल्याला ही घट्टसर तयार करून घ्यायची आहे, कारण का आपल्याला ही स्टफिंगसाठी वापरायची आहे। जर का जास्त पातळ केली तर आपले जे पिनविल आहेत तर ते पाण्यासारखे होऊ शकतात किंवा मग ते मऊ सुद्धा पडू शकतात। त्यामुळे आपल्याला ही चटणी एवढीच घट्टसर ठेवून घ्यायची आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। भिजवून घेतलेले संपूर्ण साबुदाणे आता आपण यामध्ये काढून घेऊया। सोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, दाण्याचा कूट जो घेतला होता तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। आपण जे चवीनुसार मीठ घेतलेलं ते सुद्धा काढून घेऊया। थोडंसं आपण यावर सुद्धा लिंबू पिळून घेणार आहोत, अगदी अर्धा टीस्पून इतकं। आता आपण जे बटाटे उकडून साल काढून घेतले होते ते यामध्येच आपण या पद्धतीने कुस्करून घेणार आहोत। हे बघा, आता आपल्याला हे हाताने चांगलं मिक्स करून मॅश करून घ्यायचं आहे। या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे। पोळपाटावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते यावरती काढून घ्यायचं आहे। तर मी इथे अर्धच मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता आपण हे थापून घेऊया। हे बघा, या पद्धतीने चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हे थापून घेणार आहोत। हे बघा, आता आपण जी चटणी तयार करून घेतली होती ती आपल्याला यावरती पसरवून लावायची आहे। तर इथे मी हातानेच अशी पसरवून घेते। हे बघा, चटणी सुद्धा आपण संपूर्ण जागेवरती व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे। आता आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत। तर इकडची जी बाजू आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि या पद्धतीने असं प्रेस करत करत रोल तयार करायचा आहे। हे बघा, व्यवस्थित असं हाताने थोडंसं प्रेस करून घेऊया, जेणेकरून आपला जो रोल आहे तो टाईट होईल। हे बघा, या पद्धतीने असं थोडंसं गोल फिरवून घेऊया। आता आपण हे कट करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने हे बघा,
या पद्धतीने आपले पिनविल बनून रेडी झालेले आहेत। आता आपण हे पॅन वरती शॅलो फ्राय करून घेऊया। गॅस वरती पॅन मध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून तेलावरती सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण उलटून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने आपण सर्व उलटून घेऊया। इथे आपण सर्व उलटून घेतलेले आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं फ्राय करून घेणार आहोत। इथे आपले पिनविल मस्तपैकी दोन्ही बाजूने फ्राय करून झालेले आहेत। पॅन आपल्याला या पद्धतीने थोडासा क्रॉस करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने सर्व पिनविल एका बाजूला करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामधलं जास्तीचं जे तेल आहे ते इकडे निघून जाईल। आणि यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपले उपवासाचे साबुदाणा पिनविल बनून तयार झालेले आहेत। नेहमीचीच साबुदाणा खिचडी किंवा वडा खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने साबुदाण्याचे पिनविल घरी नक्की बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।